नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणार आहोत। रविवारी जी काही एग्जाम झाली होती क्लासमध्ये त्याच्यामध्ये 50 मार्काचा तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला होता। 50 मार्काची टेस्ट होती आणि वेळ होता 2 तास। मग आता काही विद्यार्थी असे होते की ते चांगल्या प्रकारे क्वेश्चन पेपर सोडवू शकले नाहीत, पूर्ण वेळ अटेम्प्ट करू शकले नाहीत, वेळ मॅनेज करू शकले नाहीत। त्याच्यामुळे आता प्रत्यक्षात मी तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सोडून दाखवणार आहे। आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की अकाउंटचा पेपर असताना तुम्हाला क्वेश्चन पेपर यायच्या आधी तुम्ही आन्सर लिहायला सुरुवात करू शकता। तुम्ही म्हणाल असं कसं काय शक्य आहे? बाकीच्या विषयांसाठी नाही, पण अकाउंटसाठी तो फॉर्मॅट, तो पॅटर्न ठरलेला असतो। मग त्या पॅटर्नने जर आपण गेलं तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो। म्हणून आता त्याचा फॉर्मॅट कसा दिला होता मी तुम्हाला सांगतो। 50 मार्काचा पेपर होता आणि बोर्डाचा जो काही फॉर्मॅट असतो तो देखील सेम, त्याच्यामध्ये बदल होत नाही। पॅटर्नमध्ये, क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये चेंज होत नाही। जो काही फॉर्मॅट आखून दिलेला असतो त्यांचा, कोणता प्रश्न किती मार्काला आणि कितव्या नंबरला येणार आहे ते ठरलेलं असतं। क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह असतात, बोर्डाचं सांगतो मी 80 मार्काच्या दृष्टीने। क्वेश्चन नंबर 1 हा ऑब्जेक्टिव्ह 20 मार्काचा असतो, त्याच्यामध्ये 4 सेक्शन असतात 5-5 मार्काचे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जर पाहिला तर ॲडमिशन किंवा रिटायरमेंट, और क्वेश्चन नंबर 3 जर पाहिला तर डिझोल्युशन असतो। क्वेश्चन नंबर 4 जर पाहिला डेथ असतो, ठीक आहे। आणि क्वेश्चन नंबर 5 जर पाहिला इश्यू ऑफ शेअर्स, जर्नल एंट्रीचा। क्वेश्चन नंबर 6 जर पाहिला तर त्याच्यामध्ये नॉट फॉर प्रॉफिटचा असतो आणि क्वेश्चन नंबर 7 म्हणजे शेवटचा लास्ट फायनल अकाउंट असतो। असा फॉर्मॅट 80 मार्काच्या दृष्टीने असतो। पण मी तुम्हाला 50 मार्काची जी एक्झाम होती, ठीक आहे, 15 मार्क्सची जी काही एक्झाम होती आणि त्याचा क्वेश्चन पेपर कसा होता पहा। त्याचा फॉर्मॅट क्वेश्चन नंबर 1 होता ऑब्जेक्टिव्ह टाईप होता, ठीक आहे। त्याचा पूर्ण 8 मार्कासाठी होता, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 2 रिटायरमेंट दिला होता तुम्हाला मी, रिटायरमेंट, आणि रिटायरमेंट किती मार्कासाठी होता? 10 मार्कासाठी। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 होता डेथ ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनरचा होता, हा 8 मार्कासाठी होता, ठीक आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला दिला होता NPC म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हा 12 मार्कासाठी। आणि क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिला होता मी फायनल अकाउंट, फायनल अकाउंट, ठीक आहे, 12 मार्काचा। ही सगळी जर टोटल केली तर टोटल होते 50 मार्क, ठीक आहे। असा तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्हाला ग्रुपवर आधीच टाकला होता, ठीक आहे। मग त्याप्रमाणे तुम्हाला सोडवणं गरजेचं होतं। आता ठीक आहे, माझ्याकडे क्वेश्चन पेपर नाही आहे समजा, आणि आता मला क्वेश्चन सोडवायचा आहे, तर मी काय करणार? मग ठीक आहे, मला माहीत झालं की किती मार्काला कोणता क्वेश्चन येणार आहे। मग आता मी डायरेक्ट काय करणार, हे पहिलं पेज आपण काय करू, ऑब्जेक्टिव्हला सोडून देऊ। 1 2 3 म्हणजे तिसऱ्या पेजवर डायरेक्ट आलो आपण। 2 याच्यामध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह आणि ते कॅल्क्युलेशन होऊन जाईल, ठीक आहे। आता क्वेश्चन नंबर 3 हा कोणता आहे? क्वेश्चन नंबर 2 सॉरी, क्वेश्चन नंबर 2 आहे रिटायरमेंटचा, ठीक आहे। मी क्वेश्चन नंबर 2 लिहिला आणि त्याचा फॉर्मॅट तयार केला। मग त्याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्यालाच प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील म्हणतात। त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आता पार्टनर्सचे नाव मला माहीत नाहीत सध्या, बरोबर आहे का, मी ती रिकामा ठेवेल। त्याच्यानंतर पुढे जर गेला तर इथं बॅलन्स शीट तयार केली आहे, ठीक आहे। ह्या बॅलन्स शीट कधीची आहे त्याची डेट माहीत नाही, डेट नाही लिहिली तरी आता चालते, फक्त 31 मार्चला लिहा। पुढची डेट लिहा किंवा नंतर फोडू शकतात, कमी जास्त थोडं करू शकता, ठीक आहे। बॅलन्स शीट तयार केला, याच्यामध्ये 3 फॉर्मॅट कंपल्सरी असतात रिटायरमेंटमध्ये, कोणकोणते? रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट। त्याच्या पुढे जर गेलात तर डेथचा होता, क्वेश्चन नंबर 3 हा डेथचा होता। डेथसाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल विचारतात। 3 पार्टनर्सचे नाव आपल्याला आताच माहीत नाहीत, आपण जागा सोडली, ठीक आहे। पुढे जर गेलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट नाही विचारित, त्यासाठी तो वर्किंग नोटसाठी एक पेज सोडा। एका पेजमध्ये वर्किंग नोट 4 मार्काची होते, 4 मार्काला वर्किंग नोट असते आणि 4 मार्काला तो फॉर्मॅट असतो, समजलं का? आणि जर एकदा कदाचित तुम्हाला बॅलन्स शीट याच्यात विचारलंच तर ही जागा सोडलेली, मग नंतर बॅलन्स शीटचं बनवा, आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर नॉट फॉर प्रॉफिटचा, ठीक आहे। हा क्वेश्चन नंबर किती आहे? क्वेश्चन नंबर 4, ठीक आहे, 3 झाला। हा 4 कोणता आहे? NPCचा, नॉट फॉर प्रॉफिटचा। आता ह्याच्यामध्ये इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट बनवलं, ठीक आहे, हे दोन्ही बनवून घेतलं। त्याच्या पुढे जर गेलात शेवटचा क्वेश्चन म्हणजे फायनल अकाउंट, क्वेश्चन नंबर 5 इथं,
आणि बोर्डच्या एक्झामला फायनलच असतो, फक्त तिथं क्वेश्चन नंबर 7 असतो, कारण आपण 2 चॅप्टर शिकवले नाहीत आणखी, त्याच्यामुळे ते 2 चॅप्टर ह्याच्यात टाकले नाहीत. म्हणून 50 मार्काचा पेपर आणि 2 तासात तुम्हाला झाला पाहिजे. जर तुमचा 50 मार्काचा पेपर 2 तासात तुम्ही पूर्ण सॉल्व करू शकत असताल तर तुम्ही 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर इझी सॉल्व करू शकता. बरोबर आहे का? इथपर्यंत आपण पूर्ण फॉर्मॅट टाकून घेतले. आता ठीक आहे, माझ्याकडे क्वेश्चन पेपर होता का? नाही. क्वेश्चन पेपर आता आलाय का? नाही. तरी इतकं मी करून घेतलं, म्हणजे क्वेश्चन पेपर येण्याच्या आधी तुम्ही इतका वेळ वाचू शकता. कारण एक्झाममध्ये तुम्ही किती लिहिता, किती फास्ट लिहिता, त्याच्यापेक्षा तुम्ही वेळ किती वाचवता. आता काय काय मुलं काय करतात, त्यांना जर क्वेश्चन पेपर आला, फॉर्मॅट बनवणार नाहीत, काही नाही, आधी तर बनवणारच नाहीत. क्वेश्चन पेपर समजा असा आला तर क्वेश्चन पेपर वाचायला अर्धा तास घालवतात. अरे मी म्हणतो काय गरज आहे क्वेश्चन पेपर वाचण्याची? सुरुवातीला फॉर्मॅट बनवायला क्वेश्चन पेपर वाचायची गरज आहे का? नाही. पोस्टिंग करायला देखील क्वेश्चन पेपर पूर्ण वाचायची गरज आहे का? तुम्ही अर्धा तास त्याच्यात घालतात. मी सुपरविजन करत होतो आणि एक मुलगा अर्धा तास झाला क्वेश्चन पेपर वाच. मी आता सांगितलं अरे फॉर्मॅट बनवून घे, क्वेश्चन पेपर नको वाचू, फायदा त्याचा काय होणार नाही, डायरेक्ट पोस्टिंग करू शकता तुम्ही. सगळी पोस्टिंग झाल्यानंतर किती क्वेश्चन पेपर वाचा, ऍडजस्टमेंट वाचा, समजून घ्या, तिथून पुढे मग तुमची विचार प्रक्रिया चालू होते. इथपर्यंत विचार करण्याची गरज आहे का? क्वेश्चन पेपर ठीक आहे, आता माझ्या हातात क्वेश्चन पेपर आला, बरोबर आहे का? बरं इथूनही मी आणखीन काय घटक आहेत की क्वेश्चन पेपर माझ्या हातात नसताना मी लिहू शकतो, तुम्हाला मी दाखवतो. आता इथं प्रॉफिट लॉस अकाउंट, इथे ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटचं सांगतो. ट्रेडिंग अकाउंटला कोणता प्रॉब्लेम असा नाही की त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक नाही. ओपनिंग स्टॉक प्रत्येक ह्याच्यात असतो. इथं ओपनिंग स्टॉक लिहा, फक्त लिहून ठेवा ओपनिंग स्टॉक. चला, ओपनिंग स्टॉक लिहिला. त्याच्यानंतर परचेस कंपल्सरी असतात. आता ह्याच्यामध्ये सेल्स येतील किंवा न येतील त्यासाठी आपण इनरमध्ये किंवा नंतर घेऊ, ते नंतर पाहू. पण आता क्रेडिट साईडला इथं सेल्स असतात, बाय सेल्स. ठीक आहे, सेल्सचे अमाऊंट आपल्याला माहित नाही, क्वेश्चन पेपर हातात आलेला नाही. मी काय सांगतोय, क्वेश्चन पेपर हातात येण्याच्या आधी आपण काय काय करू शकतो, किती लिहू शकतो. आलं लक्षात? तुम्ही 20 ते अर्धा तास, 20 मिनिट ते अर्धा तास वेळ वाचू शकता क्वेश्चन पेपर येण्याच्या आधी. ह्या अकाउंटची खासियत आहे. म्हणून तुमचा 3 तासाचा पेपर 2 तासात होऊ शकतो. हे प्रूव्ह मी करून दाखवलेलं आहे. ज्यावेळेस मी 12वीत होतो त्यावेळेस माझा 3 तासाचा 80 मार्काचा पेपर मी 2 तासात सोडवला होता. 1 तास बसून राहिलो होतो, तरी मला त्याच्यात 97 मार्क मिळाले होते 100 पैकी. अरे करू शकता तुम्ही, अवघड काहीच नाहीये, फक्त ती टेक्निक आत्मसात करा. आता हे 2 घटक लिहिले. आता मला सांगा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणखीन कंपल्सरी घटक असतो की क्लोजिंग स्टॉक. इथे तुम्ही क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहू शकता. ठीक आहे, आता हे घटक कंपल्सरी. आता तुम्ही म्हणताल एखादा क्लोजिंग स्टॉक दिलाच नाही तर मग काय करायचं? इतकं काय बिघडणार आहे का? दिला नाही तिथं डॅश करा, चला पुढं, किंवा काहीच लिहू नका, झालं काम. तुम्ही एक्स्ट्रा लिहिले म्हणून तुमचे मार्क कट करणार नाहीत. आलं लक्षात? आता इथं पहा, आता डेबिट साईडला सॅलरी वगैरे ऑफिसचे एक्सपेन्सेस असतात, ते आता कधी येतील कधी येत नाही, त्याच्यामुळे लिहू नका. जे कंपल्सरी घटक येणार आहेत ते तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे, ह्याच्या बॅलन्स शीट मध्ये जर गेलात तुम्ही तर इथे कॅपिटल कंपल्सरी असणार आहे. कॅपिटल, बरोबर आहे का? 1 नंबरच्या पार्टनरचं त्याला 4-5 लाईन जागा सोडायच्या, 2 नंबरच्या पार्टनरचं. ठीक आहे, नंतर त्यांचे नावं लिहा फक्त. ह्याला इथपर्यंत आपण जागा सोडणार. आलं लक्षात? आखून घेतलं. आता मला सांगा, कॅश, त्याच्यामध्ये कॅशमध्ये बँकची कॅश आणि कॅश इन हँड असे 2 असतात किंवा 1 असते. 1 असेल तर 1 लिहा, 2 असतील तर 2 लिहा, असं करू शकता तुम्ही. आणखीन क्लोजिंग स्टॉक पण इथं कंपल्सरी असणार आहे. क्लोजिंग स्टॉक म्हणून डायरेक्ट घटक लिहू शकता तुम्ही. क्लोजिंग स्टॉक, तिकडच्या क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठे केला? ऍसेटला. अमाऊंट माहिती का आपल्याला? क्वेश्चन पेपर हातात आलेला आहे का? क्वेश्चन पेपर हातात मी आतापर्यंत घेतलाय का नाही घेतला? पहा. त्याच्यानंतर जर आपण पाठीमागे आणखीन गेलात तर इथे इन्कम एक्सपेंडिचर म्हणजे क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, हा क्वेश्चन 5 होता. इथं तो लिहित जा, क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर आपण आलात तर इन्कम एक्सपेंडिचर, सॉरी, हा क्वेश्चन नंबर 4 होते. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 4चाच आन्सर आहे हे पण, बॅलन्स शीट. आणि ह्याच्यानंतर जे क्वेश्चन नंबर 5 होता हे लिहिलंय मी इथं. ओके, काय हरकत नाही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर ही साईड असते आणि इन्कम क्रेडिट साईड असते. डेबिट साईड कोणती? एक्सपेंडिचर. क्रेडिट साईड कोणती? इन्कम. आता काय काय मुलांना पेपर चेक करताना एका मुलीनं काय केलेलं आहे,
डेबिट साईड ही इन्कम लिहिली आणि क्रेडिट साईड एक्सपेंडिचर. कारण नाव कसं असतं बघा ना, इन्कम अँड एक्सपेंडिचर. तुला वाटलं इन्कम साईड ही आणि एक्सपेंडिचर ही, तसं नसतं. एक्सपेंडिचर साईड कोणती? डेबिट. कारण डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस लॉसेस लिहितो आणि क्रेडिट साईडला इन्कम गेन लिहितो. अशा पद्धतीने नाव जरी असं असेल तरी एक्सपेंडिचर ही डेबिट साईड असते आणि इन्कम ही क्रेडिट साईड असते. तुम्हाला माहिती आहे ना, कारण नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. समजलं का? मग आता ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो का? लिहू शकतो. ह्याच्यामध्ये काहीतरी आपण लिहू शकतो. जसं की आता इथं सबस्क्रिप्शन येणार आहे, पण समजा नाहीच दिलं. कंपल्सरी इन्कम, मेन इन्कम मध्ये सबस्क्रिप्शन असतं नॉट फॉर प्रॉफिटचं. सबस्क्रिप्शन हे मेन इन्कम आहे, कंपल्सरी ते येणार. बरं नाही चाललं, तुम्ही म्हणताल सहज नाही चाललं तर मग काय करणार? काय करायचं का तुम्हाला? काय शिक्षा देणार आहेत का तिथं? तुम्ही लिहिलं नाव आणि नाही झालं डॅश करून टाकायचं. मग नाही आलं तर डॅश करा, पण सध्या लिहून टाका. आलं लक्षात? हां, आणखीन काय कंपल्सरीमध्ये ते येऊ शकतं? ॲसेट आहे इथे. इथे कॅश येणार. ठीक आहे, आता ती कॅश इन अँड कॅश ॲट बँक. ॲट बँकमधली असेल किंवा इन हँड असेल. कॅश दोन प्रकारची असते. आपल्या हातात एक असते आणि आपल्या बँकेमध्ये एक कॅश असते. समजलं का? हातातली हाताच्या समोर लिहा आणि बँकेतली बँकेच्या समोर लिहा. आणि एखादी तुम्ही म्हणता की आता फक्त कॅश इन हँड दिलं आणि कॅश ॲट बँक दिलंच नाही, दिलं नाही तरी डॅश करायचं. आलं लक्षात? आता इथं आणखीन कंपल्सरी पहा, काय मशिनरी फर्निचर वगैरे असतात, पण ते नंतर लिहू शकता तुम्ही. आलं लक्षात? आता जरी लिहिलं तुम्हाला मग सगळा वेळ ह्याच्यातच जाईल, कारण ते तोपर्यंत तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आलेला असतो. ठीक आहे. आता इथं लायबिलिटी साईडला जर पाहिलं तर इथं कॅपिटल फंड कंपल्सरी आहे. कॅपिटल फंड. ठीक आहे. आणि कॅपिटल फंडला इथं एकच कॅपिटल फंड, इथं का दोन दोन पार्टनर नाहीत, एकच कॅपिटल फंड असतो. याला 4-5 लाईन इथपर्यंत जागा सोडायची आणि पुढचे घटक तिथून काढी लिहा. 4-5 लाईन सोडा म्हणलं की काय करतात मुलं, ते लाईनही मोजतात. अरे काय गरज आहे, अंदाजे सोडायचे असतात. कधी 5 सुटतील, कधी 6 सुटतील, कधी 7 सुटतील, कधी अर्ध पेज सुटू द्या ना, काय हरकत नाही. अर्ध पेज जरी तुम्ही सोडलं तरी पुढं तुम्ही सोडू शकता, कारण जास्त घटक नसतात. पुढं काय असतं इथं? सनरी क्रेडिटर्स असू शकतात, त्याच्यानंतर बिल्स पेबल असू शकतात. असे 2-3 घटक कंपल्सरीमध्ये असणार आहेत. जास्त इथं 2-3 अदर लायबिलिटी असतात. समजलं का? त्याच्यानंतर जर आपण पाठीमागे आणखीन गेलात, क्वेश्चन नंबर कितीमध्ये? 3 मध्ये. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 डेथचा. ठीक आहे. डेथ म्हणजे मरण. मरण म्हणजे पार्टनर एक मरतो आणि त्याचा आपण अकाउंट तयार करतो. आलं लक्षात? आता इथे कंपल्सरी कोणते घटक आहेत? आता माझ्याकडे क्वेश्चन पेपर आलाय का नाही, पण इथं तुम्ही बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून क्रेडिटला बॅलन्स लिहू शकता. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे कंपल्सरी ब्रॉट डाऊन क्रेडिट साईडला घेतातच. ठीक आहे. जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड असतो किंवा नसतो, पण ठीक आहे ते लिहू नका, पण एक घटक आपण लिहू शकतो कंपल्सरी मधला. ठीक आहे. आणखी जर आपण पाठीमाग गेलात ह्याच्यामध्ये हे करू शकतो की ह्याच्यामध्ये 2 आपल्याला वर्किंग नोट करायचे असतात. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल आणि 2 नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. ह्या 2 वर्किंग नोट कंपल्सरी मध्ये करू शकतो आपण. ठीक आहे. आणखी जर आपण पाठीमागे गेलात तर हा क्वेश्चन नंबर 2 म्हणजे रिटायरमेंटचा. आता रिटायरमेंटमध्ये फॉर्मॅट टाकलेला आहे. इथे मी बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून एक घटक लिहू शकतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इथे एक घटक लिहू शकतो. ठीक आहे. आणि इथून जर पाठीमागे गेलात तर इथं आता क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण काहीच मनाने लिहू शकत नाही. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 1 आहे. आपण हे नंतर लिहू. समजलं का? आता माझ्याकडे क्वेश्चन पेपर आला. आता तुमचं इथून पुढे तुमची चॉईस की तुम्हाला आधी ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहेत का तुम्हाला आधी फॉर्मॅट सोडून घ्यायचे म्हणजे क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे. आता तुम्हाला उत्सुकता काय असते की आपलं अकाउंट आधी टॅली करून घ्यायचं. पहा आता मी कोणत्या स्टेपनी जातो त्या स्टेपनी जायचे तुम्हाला. आता तुम्ही तर जागा सोडू ठीक आहे सोडलेली, मग तिथं तुम्ही काय करा ऑब्जेक्टिव्ह लिहा किंवा नंतर शेवटी लिहिले तरी चालतात. आणि ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना कोणताही क्वेश्चन आन्सर लिहित असताना क्वेश्चन लिहून घेण्याची गरज नाही. जर फिल इन ब्लँक्स असतील तर तुम्ही पूर्ण स्टेटमेंट लिहू शकता. जर तिथं मेन्शन केलं असेल रिराईट द सेंटेन्स, ठीक आहे, असं जर असेल तर तुम्ही लिहू शकता. अदरवाईज नुसता एक शब्द जरी लिहिला तरी चालतं. ट्रू फॉल्सचा नुसता नंबर लिहून शब्द लिहिला तरी चालतो, ट्रू किंवा फॉल्स. त्याच्यामुळे वेळ तुमचा वाचू शकतो.
पूर्ण वाक्यात लिहिलं तरी तुम्हाला मार्क तितकेच पडणार आहेत आणि एका शब्दात उत्तर लिहिले तरी मार्क तितकेच पडणार आहेत. आलं लक्षात. कॅल्क्युलेशन किंवा ऑब्जेक्टिव्ह आपण नंतर सोडू, त्यासाठी आपण 2 पेज सोडलेले ते 1-2. तिसऱ्या पेजवर आपण रिटायरमेंट. आता कोणताही आधी काय करा, सगळे पोस्टिंग करून घ्या. आता आपल्याकडे पेपर आता आलाय आणि जवळजवळ 15 मिनिट होऊन गेले. 15 मिनिटांमध्ये आपण इतकं काम करू शकलो. 15 ते 20 मिनिट तुम्ही वाचवले. आलं लक्षात. मग आता राहतच काय काम, आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आता आपण एकदा क्वेश्चन पेपर इथं पाहू की कसा दिलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. ठीक आहे. डाकणे अकॅडमीमध्ये आपण एक्झाम घेतली होती आणि त्याच्यामध्ये हा क्वेश्चन पेपर दिलेला आहे. ओके. ठीक आहे. आता ऑब्जेक्टिव्ह आपण पाहू. समोर आलाय तर पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस, पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉस इन डॅश रेशिओ इन द अब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. ज्यावेळेस पार्टनरशिप डीड अब्सेन्स असेल म्हणजे त्याच्यामध्ये काही सांगितलं नसेल तर रेशिओ कोणता घेतला जातो, तर इक्वल घेतला जातो, समान प्रमाणात वाटप केला जातो. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश इन इंडिया. इंडियामध्ये रजिस्ट्रेशन कसं आहे तर तिथं ऑप्शनल आहे किंवा नॉट कंपल्सरी. कंपल्सरी नाही आहे तिथं, रजिस्ट्रेशन तुम्ही करावंच. पण इथं महाराष्ट्र जर शब्द नाव आलं, इथं महाराष्ट्र शब्द आला तर महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट कंपल्सरी आहे. पार्टनरशिप डीड ही कंपल्सरी. आलं लक्षात. त्याच्यानंतर ते किंवा त्याचं रजिस्ट्रेशन डीड करून त्याचं रजिस्ट्रेशन करणं महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी, इंडियामध्ये ऑप्शनल आहे. हे 2 शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी डॅश, लिगल किंवा लॉफुल असणार. बरोबर आहे का. पार्टनरशिपचा बिझनेस आपण लिगल किंवा लॉफुलच करू शकतो. इलिगल बिझनेस करणार आहेत का पार्टनरशिपमध्ये, नाही करणार. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं, इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट द समरी ऑफ डॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये कोणत्या प्रकारची समरी रेकॉर्ड केली जाते. कॅश ट्रान्झॅक्शन असतात ना तिथं सगळ्या, आलेली कॅश आणि गेलेली कॅश. रिसिप्ट म्हणजे मिळणे आणि पेमेंट म्हणजे पेमेंट करणे. आली तर डेबिटला, गेली तर क्रेडिट साईडला, म्हणून कॅश ट्रान्झॅक्शन असतात तिथं. आलं लक्षात. कोणत्या ट्रान्झॅक्शन, इथं कॅश ट्रान्झॅक्शन. पुढे जर पाहिलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू डॅश अकाउंट ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे फायनल अकाउंटमध्ये आपण कोणतं अकाउंट तयार करतो त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट हे दोन्ही एकच आहे. तुम्ही असं जर लिहिलं असतं ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट तरी बरोबर असतं, किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट लिहिलं तरी बरोबर असतं. आलं लक्षात. इथं प्रॉफिट अँड लॉस शब्द आहे. त्याच्यानंतर हे जे कॅल्क्युलेशनचं पाहिलं, कॅल्क्युलेशन देखील इतके सिंपल आहेत. पहा, मोहन गणपत शेअरिंग प्रॉफिट लॉस रेशिओ 2:3. 2 पार्टनर आहेत, त्यांचा शेअरिंग रेशिओ कसा आहे 2:3. आणि तिसरा पार्टनर चंद्रकांत ऍड होतो, त्याला 1/4 शेअर मिळतो फ्युचर प्रॉफिटमध्ये. कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ सांगितलं आहे तिथं. नवीन प्रॉफिट काढा. आता इथं किती सिंपल आहे पहा. तुम्हाला मी 2 मिनिटात इथं करून दाखवतो की कसं काय होणार आहे. आता इथं शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नवीन इथं दिलेलं आहे तुम्हाला 1/4 शेअर आणि ओल्ड रेशिओ दिला आहे 2:3. ठीक आहे. 2:3 ओल्ड रेशिओ आहे. आणि न्यू शेअर काय आहे, न्यू पार्टनर शेअर 1/4. आता 1/4 दिला तर तुम्ही जर आन्सर लिहिताना तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 महत्वाचं असतं. बॅलन्स ऑफ 1 काय निघणार म्हणजे 1 रुपयातील किती रुपये शिल्लक असतील बघा ना. 1 रुपयाचे 4 भाग केले आणि त्याच्यातला 1 भाग जर गेला नवीन पार्टनरला, किती भाग शिल्लक राहतात 3. बॅलन्स ऑफ 1 3/4 शिल्लक राहिले. किती बॅलन्स शिल्लक राहिला आपल्याकडे 4 भागातील 3 भाग शिल्लक राहिले. 4 भागातील 1 भाग नवीन पार्टनरला गेला. मग आता तुम्हाला न्यू रेशिओ काढण्यासाठी पहिल्या पार्टनरचा काय करतात, न्यू रेशिओ काढण्यासाठी न्यू रेशिओ इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशिओ. आलं लक्षात. आता तुम्हाला समजा इथं पहिल्याचा काढायचा आहे, पहिल्याचा काढायचा आहे. काय करणार, बॅलन्स ऑफ 1 तुमच्याकडे आहे 3/4 इंटू त्याचा ओल्ड रेशिओ किती आहे 2. आपण मध्ये टोटल लिहितात 5. सरळ सरळ ह्याचा गुणाकार करून टाका. पहा इथे 6 होतात आणि 4 20 होतात. ठीक आहे. दुसऱ्या पार्टनरचा तसंच जर तुम्ही केला 3/4 इंटू 3/5 9/20. आता मला सांगा 20 रुपयातील 6 पहिल्याला गेले, 20 रुपयातील 9 दुसऱ्याला गेले, म्हणजे 20 रुपयातील 9 6 15 रुपये गेले. तिसऱ्या पार्टनरला किती राहणार आहेत 5 राहणार ना. 20 रुपयातील 5 राहणार. म्हणजे त्यांचा न्यू रेशिओ काय होईल
6:9:5 झालं तुमचं. इतकंच आन्सर आहे. संपलं काम. आलं लक्षात. हां, पुढे जर पाहिलं आता हा तर इतकं सोपं आहे. कॅल्क्युलेशन गेन रेशिओ काढायचा आहे किंवा गेन इन रेशिओ. PQR 3 पार्टनर आहेत आणि त्यांचा रेशिओ दिला आहे 2:2:1. आता त्याच्यामध्ये Q हा रिटायर होतो. Q रिटायर होतो म्हणजे 2 नंबरचा. इथं PQ आणि R 3 पार्टनर आहेत. Q रिटायर होतो म्हणजे त्याचा शेअर पण गेला त्याच्यासोबतच. मग राहिले किती? 2:1 हा तुमचा न्यू रेशिओ राहतो. इथं अगोदर 3 पार्टनर होते, 2 शिल्लक राहिले, त्यांचा रेशिओ 2:1 आणि हाच गेन रेशिओ असतो. गेन रेशिओ देखील तोच येणार आहे 2:1. संपलं उत्तर तुमचं इथंच. ते फॉर्म्युल्यामध्ये जरी तुम्ही टाकलं तरी तेच उत्तर येणार आहे. त्याचा फॉर्म्युला मी खाली चूज दिला की न्यू रेशिओ तुम्हाला समजायचं नाही म्हणून. न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ इज इक्वल टू गेनिंग रेशिओ. या फॉर्म्युल्यामध्ये जरी समजा हे किमती तुम्ही टाकल्या तरी तितकंच उत्तर मिळणार आहे. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, असं तुम्ही लिहू शकता. समजलं का इथपर्यंत? आता पुढे जर आपण पाहिलं तर आता हा प्रॉब्लेम सुरुवात झाला. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला इथे बॅलन्स शीट दिलंय, त्यांचा रेशिओ इथं 3:3:1 आहे म्हणजे इक्वल आहे सगळ्यांचा रेशिओ. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ॲसेट्स लायबिलिटीज. आता इथे टिक मार्क करावं लागते. ठीक आहे. आता ही टिक मार्क आता तुम्ही करून घेतली. आता तुम्हाला टिक मार्क करणं काहीच का अवघड नाही. ज्याचं नाव ज्या ॲसेटचं नाव इथं दिसतं त्याच ॲसेटला टिक मार्क करा. आता इथं काय फर्निचर, मशिनरी आणि मोटार कार इथं समजा टिक मार्क केली मी. मशिनरी, फर्निचर आणि मोटार कार या तिघांना टिक मार्क केली. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर RDD मेंटेन 5% डेटर्स. डेटर्सला इथं टिक मार्क केली मी 14,000ला. ओके. त्याच्यानंतर पुढं पार्ट ऑफ पेमेंट 10,000 मेड टू वैशाली अँड द बॅलन्स ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. ठीक आहे. मग आता वैशालीला लोन द्यायचे, त्याला टिक मार्क करण्याची गरज नाही किंवा कॅशला करू शकता तुम्ही. कॅश द्यायची ना, कॅशला टिक मार्क केली. ठीक आहे. पुढं मग इतकं जर आपण पाहिलं तर काय शिल्लक राहिलं? फक्त सगळ्या टिक मार्क झाली, फक्त प्रॉफिट लॉस राहिला. आणि हा प्रॉफिट लॉस पण ॲसेटला घेतला जात नाही, लक्षात ठेवा. प्रॉफिट लॉस कुठे घेतला जातो? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. कारण ॲसेट साईड कोणती साईड असते? डेबिट असते. मग डेबिटचं ट्रान्सफर डेबिटला होईल. या रूल प्रमाणे प्रॉफिट लॉस हा डेबिट साईडला घेतला जातो पार्टनर्स कॅपिटलच्या. आणि जनरल रिझर्व्ह हा क्रेडिट साईडला घेतला जातो. कारण जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड हा प्रॉफिट आहे आणि तो प्रॉफिट कुणाला मिळणार आहे? पार्टनरला. आणि लॉस कुणाला मिळणार? तोही पार्टनरला मिळेल. समजलं का? अशा प्रकारे पुढे जर आपण गेलात तर याच्यामध्ये पहा, रिटायरमेंटचं दिलाय, 3 पार्टनर आहेत आणि इथं टिक मार्क करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पहिल्यांदा ट्रान्सफर करू शकता. त्याच्यामध्ये काय काय येणार? कॅपिटल येणार तिघांचा. जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड असेल तो एक ट्रान्सफर होणार. इथे लॉस आहे का कसं बघत जा. ठीक आहे. नजर तिचा महाराज लॉस असेल तर म्हणजे इथं प्रॉफिट लॉस असेल तर डेबिटला घेतला जातो. आलं लक्षात? नाही इथं काहीच घ्यायचं नाही म्हणून तसं सोडून द्यायचं. प्रॉब्लेम वाचायचा पूर्ण. कारण आपल्याकडे आता क्वेश्चन पेपर आलाय. आता आपली वाचण्याची स्टेप इथून पुढे चालू झाली. ठीक आहे. आता पुढे जर इथे गेलात, क्वेश्चन नंबर 5 नॉट फॉर प्रॉफिटचा आहे. इथे पूर्ण समजा तुम्ही टिक मार्क केली. आता अशा प्रकारचा जर क्वेश्चन असेल ना, तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, अशा प्रकारचा जर नॉट फॉर प्रॉफिटचा क्वेश्चन आला तर पहिल्यांदा हा टेबल सोडून घ्यायचा आणि त्याच्यातल्या ज्या 2018 करंट इयर 2019 आहे पहा, तिथे डेट 2019, तिथे 2019 दिसते म्हणजे करंट इयर 2019 आहे आणि 2018 हे लास्ट इयर आहे. समजलं का? म्हणजे लास्ट इयरचे घटक आधी लिहून घ्या. जसं की बुक्स ॲसेटला येतात, इनरमध्ये घ्यायचे. ठीक आहे. फर्निचर इनरमध्ये घ्यायचे ॲसेटला. बिल्डिंग फंड, आता काय काय विद्यार्थी बिल्डिंग फंड, बिल्डिंग नाव दिसतं म्हणून ते ॲसेटला घेतात, पण पुढे फंड नाव आहे. बिल्डिंग नाही येते, बिल्डिंग बनवण्यासाठी आलेला निधी आहे, फंड आहे, पैसा आहे, ती एक लायबिलिटी म्हणून ती लायबिलिटी साईडला घेतला जातो बिल्डिंग फंड. समजलं का? फिक्स डिपॉझिट ॲसेट आहे, कॅपिटल फंड लायबिलिटी. फंड नावाने कोणताही घटक असेल तर तो लायबिलिटी साईडला घ्यावा. समजलं का तुम्हाला? हां. त्याच्यानंतर पहा, हे तुम्ही सगळे ॲसेट लायबिलिटीला घेतला तर इथं तुम्हाला परत इथं नाव दिसतात, त्याला टिक मार्क करा. जसं की फिक्स डिपॉझिट, इथं फिक्स डिपॉझिटला एक टिक मार्क करायची, फर्निचरला एक टिक मार्क करायची, बुक्सला एक टिक मार्क करायची. आणि आता ही अमाऊंट तुम्हाला वेगळी येते थोडी, मग त्याचा डेप्रिसिएशन काढावा लागतो. म्हणून फर्निचर आणि बुकला परत 2, याला 2 टिक मार्क, फर्निचर बुकला 2 टिक मार्क आणि फिक्स डिपॉझिटला 1 टिक मार्क इथं होईल. समजलं का? पुढे आणखीन आपण ऍडजस्टमेंट पाहिलं, 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंडसाठी आहे. मग इथं डोनेशनला 1 टिक मार्क करायची आणि बिल्डिंग फंडला पण टिक मार्क करायची. त्याच्यानं लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज. इथं टिक मार्क करण्याची गरज नाही, फक्त लाईफ मेंबरशिप फी डायरेक्ट कॅपिटलमध्ये ऍड करून टाका. इथं कंसामध्ये लिहा वाटलं तर CAP म्हणजे तुम्हाला लक्षात येतं कॅपिटलमध्ये ऍड करायची. झाला, इतकंच प्रॉब्लेम आहे हा. पुढे जर गेलात
तर हा तर फायनल अकाउंट आहे. फायनल अकाउंटला तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये आधी सगळ्या टिक मार्क करून गेलं जातं. जसं की पहिल्याची टिक मार्क कशाला होणार नाही, क्लोजिंग स्टॉक येतो. आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे ड्यूज 800 बॅड डेट्स आहे, म्हणजे टिक मार्क कुठं होणार, डेटर्सला. आणि सेकंड टिक मार्क कुठं होणार आहे, बॅड डेट्सला, डेबिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर 18 पेटेंट्स रिटर्न ऑफ झालाय, मग पेटेंट्सला इथे टिक मार्क करायची. त्याच्यानंतर फर्निचरला टिक मार्क करायची, फर्निचरला 2 करा वाटलं तर. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर, कारण फर्निचरला हे वेगवेगळे थोडे ॲडजस्टमेंट सोडवायचे. तुम्ही तिथं वेगळी ॲडजस्टमेंट सोडू शकता, त्याच्यामुळे 2 टिक मार्क तिथं फर्निचरला, कारण 2 वेळेस नाव आलं, 2 वेळेस नाव आलं की 2 टिक मार्क. आलं लक्षात. 1 वेळेस नाव आलं की 1 टिक मार्क. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस टिक मार्क करायचे. कशाला, वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आता कॅपिटलला आपण आधीच जागा सोडतो, त्याच्यामुळे त्याचं कॅपिटलला टिक मार्क करण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण इनरमध्येच घेणार आहेत. आणि त्याच्यावर इंटरेस्ट द्यायचा म्हणजे बिझनेस इंटरेस्ट देणार आहे, बिझनेसच्या दृष्टीने लॉस येतो डेबिटला, सेकंड इफेक्ट कॅपिटलमध्ये ॲड होतो. समजलं का इथपर्यंत? आता याच्यामध्ये काही रिटर्न्स आहेत का बघत जा. जसं की परचेस रिटर्न हे क्रेडिट साईडला असतात, परचेसला टिक मार्क, आणि सेल्स रिटर्न हे डेबिट साईडला आहेत म्हणून सेल्सला टिक मार्क. आलं लक्षात, कारण त्याची अमाऊंट मायनस करून बाहेर घ्यायची असते. आणखी ह्याच्यामध्ये हिडन ॲडजस्टमेंट काय आहे का बघा. हिडन ॲडजस्टमेंट जसं की महिन्यामध्ये, इयरमध्ये, असे कंसामध्ये काही माहिती आहे का, इन ब्रॅकेट इन्फॉर्मेशन आहे का, नाही तशी बाकी. आलं लक्षात. म्हणजे इथपर्यंत आपण पूर्ण आता प्रॉब्लेम सोडून घेतला. ठीक आहे. आपली ही दुसरी स्टेप कंप्लीट झाली. आता तिसरी स्टेप आपण करणार आहेत, कोणती, पोस्टिंगची. ठीक आहे. पोस्टिंगची आता इथून आता सेकंड प्रॉब्लेम पासून आता डायरेक्ट पोस्टिंग. आजच्या दिवस आपण काय करू, पूर्ण प्रॉब्लेम पोस्टिंग करून घेऊ, सोडवणार काहीच नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सोडवू. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्ही सगळे टिक मार्क केले असं आपण गृहीत पकडू. आलं लक्षात. आता तिथं क्वेश्चन नंबर 2 मध्ये लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स दिलेत. काय दिलेत, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कुठे लिहिणार तुम्हाला माहिती, क्रेडिटर्स कुठे लिहिले जातात, ॲसेटला. इथे लिहा, इथं पर्टिक्युलर नाव लिहिलंय का मी, बरं ओके. ठीक आहे. इतकी थोडीफार चूक झाली तर काय हरकत नाही, इथं लायबिलिटी तुम्ही अशा कंसामध्ये लिहू शकता. आणि ही ॲसेट साईड. ओके. आता इथं क्रेडिटर्स आणि डेबिट क्रेडिट हे कट करा. ठीक आहे. कारण लायबिलिटी साईडला डेबिट आणि क्रेडिट साईड नसते. समजलं का. आता क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स. आता फास्ट सोडून घेतो मी. 10,500 ॲडजस्टमेंट आहे का, नाही, डायरेक्ट बाहेर घेऊ शकता. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट इथंच येणार. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट किती, 5,000. त्याच्या पुढे जर गेलात तर जनरल रिझर्व आणि कॅपिटल. जनरल रिझर्व आणि कॅपिटल कुठे घेतो आपण, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. आधी तिघांचे आता नाव लिहा, वैशाली, माधुरी आणि मानसी, अशा 3 पार्टनर्सची नाव आहेत. वैशाली, माधुरी आणि मानसी, 3 पार्टनर्सचे नाव लिहा. आता नाव शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं, फुल लिहावं असं काही नाहीये. ठीक आहे. आता तिथं तुम्ही पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्स ब्रॉट डाऊन नाव लिहिलेलं आहे, फक्त कॅपिटलची अमाऊंट लिहा. वैशालीचे 28,700 आहे, 28,700. त्याच्यानंतर पुढं माधुरीची 31,800 आहे. ठीक आहे. पुढं जर गेला तर मानसीची आहे 30,000. तिघांची अमाऊंट आपण क्रेडिटला लिहिली. त्याच्यानंतर बाय जनरल रिझर्व लिहा. जनरल रिझर्व. ठीक आहे. त्याची अमाऊंट किती आहे, 12,000 आणि इक्वल आहे. 12,000 अमाऊंट इक्वल आहे म्हणजे किती किती येणार, 4,000. 4 करून 12, 4,000 4,000 4,000 4,000 4,000 येणार. कॅल्क्युलेशन करण्याची काय गरज आहे का, तोंडी करू शकता. समजलं. ठीक आहे. आता कॅपिटल साईड आपण लायबिलिटी साईड पूर्ण केली.
आता ॲसेट साईडला जर पाहिलं तर कॅश दिली आहे. आता कॅश काय करा, कॅशला एक ॲडजस्टमेंट आहे, बरोबर आहे का. कॅश तुम्ही इनरला लिहू शकता, इथं कॅश लिहिली समजा तुम्ही, दुसरी ॲडजस्टमेंट नाही तुम्हाला माहिती आहे. कॅश मग इनरला लिहा, 19,000 अमाऊंट आहे, 19,500. ठीक आहे. आता एक ॲडजस्टमेंट माहिती आहे, पण अचानक कॅश समजा आली ॲडजस्टमेंट, तुम्हाला नाही समजलं कडे ॲडजस्टमेंट होती का नाही. 2-3 लाईन सोडा, काय हरकत नाही, जागा भरपूर आपल्याला राहते. 2-3 लाईन कॅशला सोडा, एक ॲडजस्टमेंट असेल तर एक सोडवा, बाहेर अमाऊंट लिहा. जर पुढं असेल जागा, जर असली एखादी ॲडजस्टमेंट, गुप्त ॲडजस्टमेंट असेल, हिडन असेल, तर आपण जागा सोडलेलीच आहे. पुढं जर पाहिलं तर डेटर्स, आणि तुम्हाला मी डेटर्सचं सांगितलं की डेटर्स ही जशाला जशी अमाऊंट लिहून घेतात. डेटर्सची अमाऊंट आहे 16,000 इनरमध्ये, आणि त्याच्यामधून मायनस केली आरडीडी मायनस केलेली 2,000. 16मधनं जर 2,000 आपण मायनस केले तर खाली 14,000 राहतात. समजलं का. आणि 14,000 राहून आणखीन एक जागा सोडायची, कारण खाली एक ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. पुढे जर पाहिलं तर फर्निचर पण इनरमध्ये लिहा, ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरची अमाऊंट किती आहे, 15,000. त्याला पण आपण एक लाईन जागा सोडू. त्याच्यानंतर आहे मशिनरीची अमाऊंट किती आहे, 40,000 इनरमध्ये लिहा, त्याला पण ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. पुढं जर गेलात तर मोटर कार देखील ॲडजस्टमेंट आहे, मोटर कारला देखील ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट आहे 25,000. आता पुढं प्रॉफिट लॉस अकाउंट आहे. आता काय मुलं काय करतात, ॲसेटला आले प्रॉफिट लॉस इथंच लिहितात, तिथं नाही. प्रॉफिट लॉस म्हणजे तो लॉस असतो, आणि लॉस कोणाला डिस्ट्रीब्यूट केला जातो, पार्टनर्सला. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला इफेक्ट होईल टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. P&L लिहिलं तरी चालतं. आता 4,500 तुम्हाला माहिती इक्वल अमाऊंट आहे त्यांची, 1,500 येते. ठीक आहे. 1.5 1 1.5 1.5 2 3 आणि 1.5 3 4.5, 1.5चा पाडा आलं लक्षात यायला पाहिजे. म्हणजे 1,500 आणि 1,500 समजलं का. किंवा 15चा 1.5चा येत नसतो 15चा पाडा म्हणा, 15 1 15, 15 2 30, 15 1 45 आलं लक्षात. 1500 आणि 1500 तिघांना दिले तर 4,500 रुपये होतात. समजलं का. टोटल एक यायला पाहिजे, 4,500 टोटल आली पाहिजे. आता ॲसेट साईड ट्रान्सफर झाली, काहीतरी वेळ लागला का ट्रान्सफर करण्यासाठी. आता आपल्याला फक्त ट्रान्सफर करायचे सध्या, तसं तुम्ही सगळे आता ट्रान्सफर करून घ्या, म्हणजे तुमचे इथं मार्क पक्के होतात. ज्यांना काहीच येत नाही ना त्यांच्यासाठी ही प्रोसेस इथपर्यंत चालू आहे. काहीच येत नाही ज्यांना, त्यांनी फक्त असं करून घ्यायचं. ठीक आहे. आपण इथं पोस्टिंग करून घेतली सगळ्यांची. आता लगेच दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आलात आपण. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये डेटचा प्रॉब्लेम आहे. आता डेटमध्ये तिथं काय दिलंय, बॅलन्स शीटचं सांगितलं नाही तयार करायला. आधी बघा प्रिपेअर करायला काय सांगितलं, ते सांगितलं असतं प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड मेक वर्किंग नोट, गुडविल अँड प्रॉफिट लॉस सस्पेन्स असं दिलेलं असतं. तितकंच बनवायचं आपण. एक्स्ट्रा बनवलं त्याचे फक्त मार्क तुम्हाला मिळणार, वेळ जाईल. इथे बॅलन्स शीट सांगितलं नाही, तुम्ही बनवू शकता, मग त्याच्यामध्ये वेळ जाईल. इथं मी बॅलन्स शीट बनवलं नाही, बनवू नका डेटला नाही सांगितलं तर. आता इथं बॅलन्स ब्रॉट डाऊन तुम्ही लिहू शकता, कॅपिटलचे बॅलन्स ब्रॉट डाऊन. वीरेंद्र देवेंद्र आणि नरेंद्र, वीरेंद्र देवेंद्र आणि नरेंद्र, वीरेंद्र देवेंद्र आणि नरेंद्र. आता शॉर्टकटमध्ये लिहितो मी. हा ठीक आहे. त्यांची अमाऊंट आहे 90 60 30, 90,000 60,000 आणि 30,000. समजली का तिघांची अमाऊंट. आता इथं रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह आहे का, आहे 30,000 आहे, आणि त्यांचा रेशो काय दिला 3:2:1. आता तोडी करू शकता बा, 30,000 आहे आणि डिवाइड बाय 6, कारण रेशोची टोटल होते 6. रेशो काय आहे 3:2:1. रेशोचे टोटल किती होते 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे 30,000ला 6 डिवाइड करायचं. 6 पंचे 30 किती येतात 5,000 येतात. ठीक आहे. 30,000 अमाऊंट आहे, डिवाइड बाय 6 जर केलास 6 पंचे 30 5,000 आले. मग काय करायचं असतं 5,000ला एकदा 3ने मल्टिप्लिकेशन करायचं, एकदा 2ने करायचं आणि एकदा 1ने करायचं. 3 जर केलं 5 त्रिक 15, ठीक आहे, 5 2 10 आणि 5,000 आलं लक्षात. असा त्यांचा रेशो येणार आहे रिझर्व्ह फंडचा. इथल्या बाय रिझर्व्ह फंड त्यांच्या क्रेडिट साईडला किती येणार 15,000, 10,000 अँड 5,000. हे कॅल्क्युलेशन तोंडी करू शकता, इतकं काही लेखी करावं असं नाहीये, तोंडी करू शकता. मी तुम्हाला समजण्यासाठी इथं सांगितलंय, ह्याची काही आवश्यकता नाही. तोंडी जरी केलं तरी इतकंच आन्सर येणार आहे तुमचा. समजलं का. आणखीन इथं काय ट्रान्सफर करू शकतो आपण, लायबिलिटीचे काय ट्रान्सफर करू शकतो का नाही.
ॲसेट साईडला काय प्रॉफिट लॉस दिलाय का मागच्यासारखा? नाही दिला, घ्यायची गरज नाही. मग आता आपल्याला ॲडजस्टमेंट तर सोडवायचेच नाहीत, आता फक्त पोस्टिंग चालू आहे. ठीक आहे, इतकं केलं, चला पुढं कॅल्क्युलेशन आपण नंतर करू. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 वर जर आपण आला, इन्कम एक्सपेंडिचर आहे त्याच्यामध्ये, आणि इन्कम एक्सपेंडिचरला तुम्हाला फक्त पोस्टिंग करायची आहे लक्षात. आणि तुम्हाला सांगितलंय की जर अशा टेबलचा फॉर्मॅट असेल तर खालचा जो टेबल दिलेला आहे तुम्हाला 2018 आणि 19, आधी 18ची पूर्ण ट्रान्सफर करून घ्या ॲसेट साईड. ॲसेटला तिथं बुक्स दिलेत, मग ॲसेट साईडला जा, इथे लिहा बुक्स. बुक्सची अमाऊंट इनरमध्ये लिहा 6,000, 6 लाख. ठीक आहे, आणि त्याला किती ॲडजस्टमेंट आहेत? 2 आहेत. म्हणजे किती लाईन सोडायच्या? 3. 1 2 3 लाईन सोडायची, रेश मारायची. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्निचरची अमाऊंट किती आहे? 3,19,000. ठीक आहे, त्याला 2 ॲडजस्टमेंट आहेत, म्हणजे 3 लाईन सोडायच्या. 2 ॲडजस्टमेंट असतील तर 3 लाईन सोडतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर 2018चे आणखीन काय? बिल्डिंग फंड आहे. बिल्डिंग फंड हा लायब्ररी साईडला येतो. बिल्डिंग फंड किती अमाऊंट आहे बिल्डिंग फंडची? 10 लाख. आलं लक्षात. त्याला 1 ॲडजस्टमेंट आहे, 1 लाईन सोडा. त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट ही ॲसेट असते. काय मुलं फिक्स्ड डिपॉझिट एक्सपेंडिचर लिहितात. फिक्स्ड डिपॉझिट एक्सपेंडिचर कसं असेल, आणि काय मुलं फिक्स्ड डिपॉझिटवर डेप्रिसिएशन काढतात. अरे डेप्रिसिएशन कशावर निघतो? ॲसेटवर निघतो ना, फिक्स ॲसेट, त्याच्यावर डेप्रिसिएशन निघतो. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे पैसा आहे ना तुमच्या बँकेतला, आणि पैसा बँकेतला झिजतो का? डेप्रिसिएशन म्हणजे पैसा झिजवताय तुम्ही रे. पैसा झिजत नसतो, पैसा वाढेल ना, त्याचे इंटरेस्ट झाला तर प्लस होईल. आलं लक्षात. FD वर, फिक्स डिपॉझिटवर इंटरेस्ट प्लस होईल का डेप्रिसिएशन होतो? काय मुलांनी केलंय. आता कुणी सांगितलं काय माहित, नंतर मलाच म्हणतात तुम्हीच सर असं केलं होतं. अरे कधी केलं मी? त्यासाठी व्हिडिओ करतोय. आलं लक्षात. खोटं बोलायचं नाही, त्याच्यासाठी व्हिडिओ बघा. मग फिक्स डिपॉझिट किती दिली अमाऊंट? इनरमध्ये दिली FDची अमाऊंट 9,10,000. ठीक आहे, 9,10,000 अमाऊंट आहे. इनरमध्ये ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यावर टिक मार्क केलेली आहे आधीच आपण. त्याच्यानंतर कॅपिटल फंड डायरेक्ट इथं नाव लिहिलेलं आहे, फक्त अमाऊंट लिहा 9,47,400, 9,47,400. इनरमध्ये लिहायची, जागा सोडायची. सोडली जागा. ठीक आहे, आणखीन पहा. आता हे पोस्टिंग झालं. आता वर रिसिप्ट साईडला आता या. आता रिसिप्ट साईडला कॅश इन हँड कॅश ॲट बँक घेतात का? नाही घेत. ओपनिंगची कॅश इन हँड कॅश ॲट बँक घेत नाहीत, क्लोजिंगची कॅश इन हँड कॅश ॲट बँक घेतात, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंटरेस्ट, डेबिटचा इंटरेस्ट म्हणजे पैसे, रिसिप्टचा इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट मिळाला, इन्कम आहे. इन्कम मिळाली म्हणजे इन्कमलाच लिहा ना. ठीक आहे, सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट असू शकते, जागा सोडा, तिथं आहे ॲडजस्टमेंट. टिक मार्क तुम्ही केलं असं ग्रेज पकडतोय. बाय इंटरेस्ट किती अमाऊंट आहे इंटरेस्टची? 55,000. ॲडजस्टमेंट आहे का इंटरेस्टला? नाही, बाहेर घ्या मग. ठीक आहे, पुढे जर गेला तर सबस्क्रिप्शन नाव लिहिलंय आपण 28,300. इनरमध्ये लिहिलं. ॲडजस्टमेंट आहे ना? ॲडजस्टमेंट आहे का? नाही आहे का? 28,300. ठीक आहे, इनरला लिहा. मग जर नसेल तर बाहेर लिहा, एवढं काय नाही. इनरला लिहिले समजा ॲडजस्टमेंट नसेल पुढं, आणि तुम्ही म्हणताल मग काय झालं? चुकलं काय नाही, फक्त बाहेर घ्या. जर बाहेर नाही घेतलं तर मग चुकल, कारण बाहेर नाही घेतल्यास टोटलमध्ये तुम्ही अमाऊंट ॲडच करणार नाहीत ती, त्याच्यामुळे चुकू शकतं. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज आपल्याला डायरेक्ट कॅपिटलाइज करायची ना. आधी सांगितलं होतं लाईफ मेंबरशिप फीज ॲडजस्टमेंट आहे, कॅपिटलाइज करा. मग डायरेक्ट करून घ्या कॅपिटलाइज, कॅपिटलमध्ये ॲड करा. ठीक आहे, लाईफ मेंबरशिप फीज किती अमाऊंट आहे ती? 25,000 आहे. 25,000 ॲड करायची. ॲड करून खालीच घ्या. 400ला 400 येतील. 7 आणि 5 12ला 2 हात चाला. 1 5 आणि 2 7 आणि 9 9,72,400 येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर डोनेशन 50% बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचे, पण सध्या आपण इनरमध्ये लिहू. ठीक आहे, बाय डोनेशन. ॲडजस्टमेंट आपल्याला आताच सोडवायच्या नाहीत. ठीक आहे, डोनेशन
ओके, किती अमाऊंट आहे डोनेशनची? 7 लाख इनरमध्ये लिहा. एक ॲडजस्टमेंट आहे, जागा सोडा. त्याच्यानंतर ट्युशन फीज, ट्युशन फीज तुम्हाला मिळाली आहे. ओके, तर ॲडजस्टमेंट आहे का ट्युशन फीजवर? नाही. 12,30,000 ठीक आहे ट्युशन फीज. त्याच्यानंतर टर्म फीज आहे. ठीक आहे, टर्म फीज आहे 2,08,000. ॲडजस्टमेंट आहे का? 2,08,000 रुपये. ठीक आहे, त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही. सनरी रिसिट्सवर ॲडजस्टमेंट आहे का? नाही. ठीक आहे 8,000. पुढे जर गेला तर आपण ऍडमिशन फीज रेव्हेन्यू दिलं इन ब्रॅकेट. ऍडमिशन फीज मिळाली तुम्हाला आणि ती रेव्हेन्यू आहे म्हणजे इन्कमलाच असते. 60,000 अमाऊंट आहे. समजलं का? त्याच्यानंतर आता पेमेंट साईडला आला. आपण फक्त ट्रान्सफर करतो, पोस्टिंग करतो, ऍडजस्टमेंट सोडवायचं नाही. पुढे जर गेला तर आपण पेमेंट साईडला सॅलरी दिली, टीचिंग स्टाफ इथे टू सॅलरी. सॅलरी एक्सपेंडिचर असतो, पेमेंट केले म्हणजे एक्सपेंडिचर. टीचिंग स्टाफ शॉर्टकटमध्ये लिहू शकता, इतकं काही नाही. 11,17,000 70,000 11,70,000. बाहेर घ्या डायरेक्ट. ॲडजस्टमेंट आहे का त्याच्यावर? नाही. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे का ॲडजस्टमेंट? इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट किती आहे? 55,000. ॲडजस्टमेंट आहे का? नाही. बाहेर घ्या मग. त्याच्यानंतर बुक्स. आता इथं बुक्स फर्निचर 2 ॲसेट आहे, तुम्हाला माहिती आहे. ते बुक्स आणि फर्निचर काय काय मुलं एक्सपेंडिचरला घेतात, घेऊ नका. आपली ॲसेट आहे ती. बुक्स आपण भविष्यात वापरू शकतो, फर्निचर भविष्यात वापरू शकतो, त्याला आपण ॲसेट म्हटलं जातं. म्हणून ॲसेट साईडला लिहा. बुक्समध्ये बुक्स ॲड करा न्यू बुक्स म्हणून. न्यू बुक्स म्हणजे यावर्षी खरेदी केलेले. किती बुक्स आहेत? 61,000 ॲड करा त्याच्यामध्ये. 61,000 जर ॲड केले तर खाली किती येणार आहे? 6,61,000 येतील ना. ठीक आहे. फर्निचरमध्ये न्यू फर्निचर जर ॲड केले, किती येणार आहेत? 51,000 ॲड करायचे त्याच्यामध्ये. 51,000 मध्ये 19,000 जर ॲड केले तर 3,70,000 येणार आहेत ना. ते खाली घ्या. कॅल्क्युलेशन करणं अवघड आहे का? प्लस आहे ना फक्त, सोपं. ठीक आहे. पुढे जर आपण काय दिलं इथं? स्टेशनरी. आता स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे. स्टेशनरी म्हणजे काय? वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल जे आपण वापरण्यासाठी घेतो त्याला आपण स्टेशनरी म्हणतो. आणि त्याचा स्टेशनरीचा स्टॉक जर शिल्लक असेल तर ती ॲसेट असते, लक्षात ठेवा. पण सध्या काय त्यासाठी आपण पेमेंट केलाय म्हणजे तो खर्च आहे. खर्च हा खर्चाच्या साईडला लिहितात. इथे लिहा टू स्टेशनरी. ठीक आहे. स्टेशनरीची अमाऊंट किती आहे? 21,850. ठीक आहे, 21,850 स्टेशनरी. आता फिक्स डिपॉझिट एफडी आली. परत आपण यावर्षी एफडी केली, मग त्या जुन्या एफडी मध्ये ही एफडी ऍड करा ना. ही एफडी नाही, ह्याच्यामध्ये न्यू एफडी म्हणून ऍड करा. आताची न्यू एफडी. समजलं का? जुन्या एफडी मध्ये नवीन एफडी ऍड करा. किती अमाऊंट आहे नवीन एफडीची? 8,50,000. 8,50,000. आता जेव्हा ऍडजस्टमेंट परत काय दिली नाही, जसं की इंटरेस्ट ऍड झाला, मायनस काय होतच नाही ह्याच्यातून. इंटरेस्ट ऍड होऊ शकतो झाला तर, पण खाली ऍडजस्टमेंट नाही. डायरेक्ट टोटल बाहेर घ्या. किती येणार आहे? पाहिजे 000ला 000 येतील. त्याच्यानंतर इथं आणखीन एक 0 येईल. इथं 5 आणि 1 6 येतील. 8 आणि 16 आणि 1 17. 17,60,000. 17,60,000 2 वर्षाची एफडी आहेत आपल्याकडे. आता काय मुलांनी एक एफडी डेबिटला घेतली, एक्सपेंडिचरला एक इथं घेतली. तसं नाही करू. काय मुलांनी हे वेगवेगळे लिहिलंय. वेगवेगळे लिहिलं तरी समजा तुमचं चुकणार नाही, पण ते काय समजा नाही लक्षात आलं, त्यांना वाटलं एकच एफडी लिहिली काय की. त्याच्यामुळे सोबत लिहा शक्यतो. पुढे जर पाहिलं आपण तर बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिले. आपण तिथं नाव लिहिलंय. क्लोजिंग कॅश घेतात, ओपनिंग कॅश नॉट फॉर प्रॉफिट मध्ये घेत नाहीत. नॉट फॉर प्रॉफिट मध्ये इतकं लक्षात ठेवा, काय घटक आपण लिहित नसतो ते कोणते लिहित नाहीत आणि कोणते लिहितात, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपण नाव लिहून ठेवलंय. कॅश ॲट बँकची अमाऊंट आहे 2 लाख. ही 2 लाख वरती लिहा. आणि कॅश इन हँडची अमाऊंट आहे 16,500.
550 650 आहे, सॉरी 650 आहे, ठीक आहे, 16,650. समजलं का? अशा आपण पूर्ण पोस्टिंग केली. तरी आणखीन एक राहिलं, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जी 6 लाख आणि 3 लाख अमाऊंट आहे ते ॲसेट साईडला तुम्हाला दिसते. आता ही 2019ची जी अमाऊंट आहे ना ती बाहेर आली पाहिजे, सगळ्यात शेवटी आली पाहिजे. जसं की बुक्सची अमाऊंट 2019ची 6 लाख दिसते, बुक्सची अमाऊंट इथं 6 लाख इथं आल्या पाहिजेत, परत 6 लाख. हे 6 लाख 2018चे होते आणि हे 6 लाख 2019चे, म्हणजे करंट इयरचे बाहेर आले पाहिजेत. मग आता इथं तुम्ही काढू शकता की 6,61,000 मधनं जर 61,000 मायनस केले तर 6 लाख बाहेर येतील ना. मग इथं 61,000ला डेप्रिशिएशन नाव द्यायचा. आलं लक्षात? हां, आता फर्निचरचं तसंच आहे. फर्निचर करंट इयरचे आहे 3 लाख, म्हणजे 3 लाख इथं आले पाहिजेत. समजलं का? 3,19,000 फर्निचर हे ओल्ड आहे, अगोदरचं 2018चं ना, 2019चे इथं. समजलं का? आता ह्याच्यामधून तुम्हाला माहिती 70,000 मायनस केले तर काय होणार आहे, याला डेप्रिशिएशन आपण म्हणू शकतो. आणि या दोन्हीचे आता रिलेज तर सेकंड इफेक्ट करायला काय हरकत आहे का? सोपी ॲडजस्टमेंट आहे ना ती. सेकंड इफेक्ट लगेच करून घ्यायचा. बुक्सवर डेप्रिशिएशन 61,000 आहे आणि फर्निचरवर 70,000 आहे. मग इथे डेबिटला तुम्ही लिहू शकता टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, ठीक आहे, आणि ऑन बुक्स. आता तुम्हाला माहिती फर्निचरचं 70,000 आहे आणि बुक्सचं 61,000, दोन्हीची करायची टोटल 6,12,13. समजलं का? 1,31,000 रुपये अमाऊंट होईल. 1,31,000 अमाऊंट आहे. समजलं का काय केलं ते? ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल की बाकीचे ॲडजस्टमेंट आपल्याला नाही, नंतर सोडू आपण किंवा टॅली नंतर करू. आता फक्त तशा म्हणला तर 3च ॲडजस्टमेंट राहिल्यात. जसं की 50% डोनेशन हे बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचं आहे. 50% डोनेशन हे देखील काहीच अवघड नाही. 50% म्हणलं की डायरेक्ट अर्धी अमाऊंट करायची, 50% फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडसाठी आहे 50%. 50% म्हणजे निम्म असतं ना. निम्म किती होणार आहे 7 लाखाच्या? 3,50,000. 3,50,000 निम्मे, 70चे निम्मे 35, 35 दोन्ही 70, ठीक आहे. आणि बाहेर किती राहतात पहा, निम्मे जर मायनस केले तर बाहेर तितकीच अमाऊंट राहील ना. निम्मे अमाऊंट बाहेर राहील, अर्धे अमाऊंट बाहेर राहील, 3,50,000 बाहेर राहतील. आता हे 3,50,000 जे मायनस केलेत त्याचा सेकंड इफेक्ट कुठं करायचा? बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचा. काय म्हणून? डोनेशन म्हणून. डोनेशन 3,50,000 ॲड जर केले टोटल किती येणार आहे? 13,50,000 येईल. 13,50,000. समजलं का? आता काय मुलं काय करतात, एका ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट केलात. एका विद्यार्थ्यानं काय केलंय, बिल्डिंग फंड मध्ये देखील डोनेशन 3,50,000 ॲड केलं आणि कॅपिटल फंडमध्ये देखील 3,50,000 ॲड केले आणि इथूनही मायनस केले. 3 इफेक्ट होतात का? इथं ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंडचं नाव आहे का कुठंतरी? नाही. समजलं का? आता राहिलं फक्त 2 ॲडजस्टमेंट. जसं की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय करतो आपण? सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करत असतो. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं, ठीक आहे. मग सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग म्हणून. आउटस्टँडिंग जर ॲड केली किती अमाऊंट आहे? 5,300, 5,300. ही जर ॲड केली हे 6 होईल इथं. 8 आणि 5 13 3 हात चालेल, ठीक आहे. 33,600 रुपये बाहेर येते. समजलं का? आता त्याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट म्हणजे ॲसेटला असतो. ते आपले ॲसेट आहे, ठीक आहे. इन्कम येणं बाकी म्हणजे ॲसेट आहे. इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता काय मुलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लॅबिलिटी लिहितात, कारण त्यांना माहिती आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला होतो. पण ते एक्सपेंडिचर असेल तर आणि इन्कम असेल तर कुठे होणार मग? ॲसेटला. म्हणून ॲसेट साईडला लिहा. किती अमाऊंट आहे सबस्क्रिप्शनची? 5,300. समजलं का? आता पुढे जर पाहिलं तर लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायची. लाईफ मेंबरशिप फी काय करायची? कॅपिटलाइज. मग आता पूर्ण आपण ते ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे, डायरेक्ट कॅपिटलाइज केली. समजलं का? इथपर्यंत आपण ह्याच्यामध्ये पोस्टिंग करायचं म्हणलं आपण ॲडजस्टमेंट देखील सोडवल्या, कारण इतके सोपे ॲडजस्टमेंट होत्या. आता पुढे जर आपण पाहिलं क्वेश्चन नंबर 5 फायनल अकाउंटचा आहे, ठीक आहे. आता फायनल अकाउंटची पोस्टिंग आणि राहिलेल्या ज्या काही ॲडजस्टमेंट असतील
ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू, कारण नेक्स्ट आता हे सरांचा लेक्चर आहे, तो देखील लेक्चर तुम्ही करा. आलं लक्षात, सर आलेले त्याच्यामुळे आपण इथं थांबू. राहिलेला जो क्वेश्चन आहे 5वा, त्याचे ट्रान्सफर. आता हे सर्व कोणासाठी, ज्या मुलांना जास्त कॅल्क्युलेशन जमत नाही त्या मुलांसाठी आहे. किती लवकर आपण जर सोडवला, फक्त मला वाटतंय 30 ते 40 मिनिटांमध्ये इतका सोडवला आहे. म्हणजे 30 ते 40 मिनिटांमध्ये तुम्ही सोडवू शकता. तरी मी तुम्हाला समजून सांगितला, इतका लवकर होऊ शकतो. फक्त ती एक ट्रिक तुमच्या लक्षात आली पाहिजे. अगोदर फॉर्मॅट तयार करणे, नाव लिहिणे पूर्ण, आणि नंतर पोस्टिंग करायला काही वेळ लागत नाही. आलं लक्षात, आणि तरी तुमचं चांगले मार्क पडतात. आता इथपर्यंत तुम्ही जे केलं ते पूर्ण बरोबरच आहे ना, चूक आहे काय ह्याच्यामध्ये? नाही, काहीच चूक नाही. जेवढे बरोबर आहे त्याचे तुम्हाला ॲक्युरेट मार्क मिळणार आहेत. तरी तुमच्याकडे पहा, आता गेला किती तुमचा, समजा 1 तास जाऊ द्या, याच्यामध्ये समजा 1 तास गेला पोस्टिंगमध्ये, तुमच्याकडे 2 तास बाकीत ना. 2 तासामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट सोडवा, टॅली करा, त्यालाच वेळ घालवा ना 2 तास तुम्ही. आलं लक्षात, तुम्ही बोर्डाच्या दृष्टीने सांगतो मी. आणि इथं जरी तुम्ही केलं असतं तर 1 तास तुमचा गेला असता. 1 तास बाकी होता, 1 तास बाकी ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, पूर्ण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता आणि टॅली प्रॉपरली करू शकता. कारण वेळ तुमच्याकडे असतो आणि त्या वेळेचा सदुपयोग करून तुमचं तिथं मिस्टेक होत नाही, ॲक्युरेट मार्क पडतात, तुम्हाला आउट ऑफ घेण्याचा चान्स आहे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस सांगतोय की जे हुशार मुलं नाहीत त्यांच्यासाठी देखील ट्रिक आहे काय काय, आणि जे हुशार मुलं त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही जा, तुमचा चांगला स्कोर होईल. ठीक आहे, इथंच थांबतो. धन्यवाद.